तुम्हाला एका 3x3 मॅट्रिक्सला अपर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि त्याच्या बाबतीत मी थोड्याशा हिंट सुद्धा दिल्या होत्या की हाऊ कॅन यू डू इट. ओके, दोन वेजनी करायचं होतं. एक होतं रो ट्रान्सफॉर्मेशन, दुसरं होतं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, तर त्या पद्धतीने तुम्ही केलेला असेल. आय होप तुमचा आन्सर आलेला असेल. ठीक आहे, चला आता सुरुवात करूया आपण आजच्या ह्याच्यामध्ये. बघा, आज आपला जो मुख्य पॉइंट ऑफ डिस्कशन असेल तो इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ठीक आहे, तर सगळ्यांनी ते हेडिंग देऊन घ्या. इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स हे हेडिंग द्या. ठीक आहे, इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, आता हा काय प्रकार आहे तो थोडासा सांगतो तुम्हाला. इनव्हर्स याचा अर्थ काय. आता फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ रियल नंबर्स. ठीक आहे, इन केस ऑफ रियल नंबर्स बघा, समजा 2 हा रियल नंबर आहे. ओके, हे काय लिहू नका, मी तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंग साठी सांगतोय. समजा 2 हा रियल नंबर आहे, तर त्याचा इनव्हर्स जो आपण घेतो, ओके, इनव्हर्स ऑफ 2 तो आपण 1/2 अशा पद्धतीने लिहितो. ओके, 2 चा जो इनव्हर्स लिहितो आपण तो 1/2 अशा पद्धतीने लिहितो. ठीक आहे, त्याचप्रमाणे 5 असेल तर त्याचा इनव्हर्स असतो 1/5. त्याचप्रमाणे समजा 3/2 असेल तर त्याचा इनव्हर्स उलटा असतो 2/3. ओके, म्हणजेच रियल नंबर्सच्या केसमध्ये इनव्हर्स म्हणजे आपण काय करायचं तर 1/समथिंग करायचं. ओके, रियल नंबर्सच्या केसमध्ये इनव्हर्स म्हणजे काय करायचं 1/that number. फॉर एक्झाम्पल, if 2 is the number then its inverse is 1/2. If 5 is the number, its inverse is 1/5. If 3/2 is the number, its inverse is 1/3/2, that is 2/3. ओके, आता हेच मॅट्रिक्स मध्ये काय होतं. ठीक आहे, आता मॅट्रिक्स मध्ये काय होतं हे सांगण्यापूर्वी आणखी एक गोष्ट रियल नंबर्सच्या केसमध्ये बघून घेऊया. ज्यावेळी आपण एखाद्या नंबरला त्याच्या इनव्हर्स मल्टिप्लाय करतो, लेट अस सी व्हॉट हॅपन्स. ओके, काय म्हटलं बघा, ज्यावेळी आपण एखाद्या नंबरला त्याच्या इनव्हर्सनेच मल्टिप्लाय करतो, दॅट टाइम व्हॉट हॅपन्स. ओके, समजा 2 हा नंबर आहे. ओके, वेन वी मल्टिप्लाय 2 बाय 1/2, ओके, 2 into 1/2 हे आन्सर बघितलं तर इट इज 1. ओके, 2 into 1/2 हे आन्सर बघितलं तर इट इज 1. त्याचप्रमाणे 5 into 1/5 it is again 1. 5 into 1/5 it is again 1. Also 3/2 into 2/3 again it is 1. बरोबर आहे. या गोष्टीवरून एक तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळी नंबरला त्याच्या इनव्हर्सनं आपण मल्टिप्लाय करतो. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. ज्यावेळी आपण एखाद्या नंबरला त्याच्या इनव्हर्सनं मल्टिप्लाय करतो, दॅट टाइम वी ऑलवेज गेट द आन्सर 1. ओके, त्यावेळी आपल्याला नेहमी आन्सर काय मिळतं, वी ऑलवेज गेट द आन्सर 1. ओके, ज्यावेळी एखाद्या नंबरला त्याच्या इनव्हर्सनं मल्टिप्लाय केलं जातं, दॅट टाइम वी गेट द आन्सर 1. ओके, ठीक आहे, आता जाऊया मॅट्रिक्स कडे. आता जाऊया मॅट्रिक्स कडे. आता आपण सहसा काय करतो, 1 या नंबरला आयडेंटिटी असं म्हटलेलं आहे बघा. 1 या नंबरला आपण आयडेंटिटी असं म्हटलेलं आहे. ओके, किंवा त्याला युनिटी सुद्धा म्हणतात. ओके, 1 या नंबरला आयडेंटिटी किंवा युनिटी किंवा युनिट असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, आता बघा, मॅट्रिक्सच्या केसमध्ये एक स्पेशल टाइप ऑफ मॅट्रिक्स असतो की जो आयडेंटिटी मॅट्रिक्स या नावाने ओळखला जातो. ओके, एक स्पेशल टाइपचा मॅट्रिक्स असतो जो आयडेंटिटी मॅट्रिक्स या नावाने ओळखला जातो. आयडेंटिटी मॅट्रिक्स हा काय प्रकार आहे, तर जसा रियल नंबर्स मध्ये किंवा नंबर सिस्टीम मध्ये जसा 1 असतो, ओके, नंबर सिस्टीम मध्ये जसा 1 असतो तसाच मॅट्रिक्स सिस्टीम मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. ओके, नंबर सिस्टीम मध्ये जसा 1 असतो तसाच मॅट्रिक्स सिस्टीम मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो. 1 या नंबरची स्पेशल प्रॉपर्टी काय आहे, तुम्ही कोणत्याही नंबरला 1 न मल्टिप्लाय करा, द नंबर रिमेन्स इटसेल्फ. तुम्ही कोणत्याही नंबरला 1 न मल्टिप्लाय करा,
द नंबर रिमेन्स इटसेल्फ. कोणत्याही नंबरला 1 न डिवाइड करा, द नंबर रिमेन्स इटसेल्फ. कोणत्याही नंबरला 1 न डिवाइड करा, द नंबर रिमेन्स इटसेल्फ. त्याचप्रमाणे कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स न मल्टिप्लाय करा, द मॅट्रिक्स विल रिमेन इटसेल्फ. कोणत्याही मॅट्रिक्सला आयडेंटिटी मॅट्रिक्स न जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर द मॅट्रिक्स विल रिमेन ऍज इट इज. तो जो मॅट्रिक्स असेल ओरिजिनल तो आहे असं राहील. ओके, सो आयडेंटिटी मॅट्रिक्सची ही खासियत आहे. आणि तो कसा असतो, तो कसा दिसतो हे समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. इन केस ऑफ 2x2 मॅट्रिक्स, ओके, इन केस ऑफ 2x2 मॅट्रिक्स तो कसा दिसतो बघा. एकदा झालेला असेल कदाचित हे 11वी मध्ये, पण पुन्हा एकदा सांगतो. फर्स्ट एलिमेंट इज 1 0. ओके, फर्स्ट रो इज 1 0, सेकंड रो इज 0 1. ठीक आहे, फर्स्ट रो इज 1 0, सेकंड रो इज 0 1. काय लक्षात येतं याच्यामध्ये प्रामुख्याने बघा, हा जो डायगोनल आहे याच्यावरती 1 आहे आणि उरलेले जे आहेत हे 0 आहे. तो जो डायगोनल आहे त्याच्यावरती 1 आहे, उरलेले जे आहेत हे 0 आहे. ओके, मॅट्रिक्स डिवाइड करता येतो का असा एक डाऊट आहे. मॅट्रिक्स मध्ये डिव्हिजनलाच मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं जातं, जसं मी कालच बोललो. ठीक आहे, मॅट्रिक्स मध्ये डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं जातं. कसं केलं जातं मी घेणार आहे त्याचे एक्झाम्पल्स, डोंट वरी. ठीक आहे, सो पहिल्यांदा आयडेंटिटी मॅट्रिक्सची कन्सेप्ट समजून घ्या. 2x2 मॅट्रिक्स असेल तर डायगोनलला 1 असतील, उरलेले सगळे एलिमेंट्स 0. 2x2 मॅट्रिक्स असेल तर डायगोनलला 1 असतील, उरलेले सगळे एलिमेंट्स 0. ओके, 3x3 मॅट्रिक्स असेल, लेट अस से मॅट्रिक्स इज 3x3 मॅट्रिक्स. चला बघा, तर 1 0 0, त्यानंतर 0 1 0, त्यानंतर 0 0 1. आता सुद्धा तुम्ही बघाल तर डायगोनल जर बघितली तर त्या डायगोनलला 1 आहे. डायगोनल जर बघितली तर डायगोनलला काय आहेत, सगळे एलिमेंट्स 1 आहेत, उरलेले सगळे एलिमेंट्स 0 आहेत. उरलेले सगळे एलिमेंट्स 0 आहेत. तर हा जो 2x2 मॅट्रिक्स आहे किंवा 3x3 मॅट्रिक्स आहे याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात, लक्षात ठेवायचं. याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणतात. ओके, सो हे आयडेंटिटी मॅट्रायसेस लक्षात ठेवा. आयडेंटिटी मॅट्रायसेस लक्षात ठेवा, कारण आपल्याला इन्व्हर्सच्या कन्सेप्ट मध्ये आयडेंटिटी मॅट्रायसेस लागणार आहे. ओके, आतापर्यंत हे जे मी लिहिलेलं आहे ते तुम्ही साईडला नोट डाऊन केलं तरी चालेल. ठीक आहे, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ मेन कन्सेप्ट. म्हणजे आपण मेन कन्सेप्ट मध्ये लिहित असताना थोडंसं व्यवस्थित लिहूया. पण हे जे आता मी सांगितलं, ज्याच्या सहाय्यानं तुम्ही गोष्टी समजून घेताय, ते जरी साईडला मेन्शन केलं तरी चालेल. ठीक आहे, आता या आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इन्व्हर्सशी काय संबंध. ओके, या आयडेंटिटी मॅट्रिक्सचा इन्व्हर्सशी काय संबंध आहे ते थोडंसं बघा व्यवस्थित. जसं एखाद्या नंबरला त्याच्या इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं की आन्सर येतो 1, म्हणजे आयडेंटिटी. जसं एखाद्या नंबरला त्याच्या इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं की आन्सर येतं आयडेंटिटी, त्याचप्रमाणे समजा ए हा मॅट्रिक्स आहे. ओके, समजा ए हा मॅट्रिक्स आहे, तो 2x2 असेल, 3x3 असेल, आता आपल्याला माहिती नाही. समजा ए हा मॅट्रिक्स आहे. ओके, आणि त्या मॅट्रिक्सला जर मी त्याच्या इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं, ओके, इन्व्हर्स इज ए रेज टू -1. लक्षात ठेवा, जो कोणता मॅट्रिक्स असेल त्याला रेज टू -1 केलं की दॅट रिप्रेझेंट्स इन्व्हर्स. ओके, कोणताही मॅट्रिक्स असेल ए बी सी डी एनिथिंग, त्याला रेज टू -1 केलं की त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स. फॉर एक्झाम्पल, बी इज अ मॅट्रिक्स, देन बी रेज टू -1 इज बी इन्व्हर्स. C is a matrix, C raised to -1 is its inverse. D is a matrix, D raised to -1 is its inverse, and so on. Okay, so त्या मॅट्रिक्सला जर मी त्याच्या इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं तर आय ऑलवेज गेट अन आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, त्या मॅट्रिक्सला, ए मॅट्रिक्सला जर मी ए इन्व्हर्सनं मल्टिप्लाय केलं तर मला नेहमी काय मिळतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. ओके, मला नेहमी काय मिळतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळतो. आणि जसं नंबर सिस्टीम मध्ये 1 आहे त्याचप्रमाणे काय आहे, मॅट्रायसिस मध्ये आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, लक्षात घ्या. सो इफ ए इंटू ए इन्व्हर्स इज डन, देन आय विल ऑलवेज गेट आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, समजा बी इंटू बी इन्व्हर्स आहे, अगेन आयडेंटिटी मॅट्रिक्स. सी इंटू सी इन्व्हर्स आहे, अगेन आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके,
So whenever a matrix is multiplied with its inverse, we get identity matrix. Okay, whenever a matrix is multiplied with its inverse, we get an identity matrix. ठीक आहे. मग या इन्व्हर्स ची ओळख करून देताना कशी करायची? ओके, या इन्व्हर्स ची ओळख करून देताना कशी करायची? तर समजा इफ बी, ठीक आहे, इफ B is the inverse matrix, if B is the inverse matrix of matrix A, then ठीक आहे, तर काय व्हायला पाहिजे बघा, A into B should be equal to I. ओके, A into B should be equal to I. अशा पद्धतीने आपण इन्व्हर्स मॅट्रिक्स ची ओळख देतो. ओके, समजा B हा मॅट्रिक्स काय आहे, A चा इन्व्हर्स आहे, तर A इंटू बी म्हणजेच ए चा इन्व्हर्स, ए इंटू ए चा इन्व्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके, तर आता पहिल्यांदा काय करा, ही जी मी आता काही डेफिनेशन म्हणूया किंवा काही म्हणूया हे लिहिलेलं आहे, ते तुम्ही तुमच्या मेन कंटेंट मध्ये लिहा या हेडिंगच्या खाली, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सच्या खाली. ओके, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहायचं आहे जे मी टिक केलेलं आहे. ओके, तर ते व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या, इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स लिहून घ्या. लिहून झालं की मला थंब दाखवा, म्हणजे मला पण समजेल तुमचं लिहून झालेलं आहे. ओके ओके, काही जणांचं झालंय, अजून सुरू आहे मला वाटतंय. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, आता हे बघा, अजून एक प्रश्न कदाचित तुम्हाला असा पडेल की ए इंटू बी, ठीक आहे, म्हणजे एक मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन ही जी गोष्ट आहे, ओके, त्यामध्ये ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए असतं का? नेहमी जसं आपण दोन नंबर्स मल्टिप्लाय करतो, बरोबर आहे, की लेट अस से 5 इंटू 2 इज इक्वल टू 2 इंटू 5, ऑलवेज आन्सर हे 10च येणार आहे, बरोबर आहे. 5 इंटू 2 इज इक्वल टू 2 इंटू 5, हे दोन्ही सेमच असतात. बट व्हॉट इन केस ऑफ अ मॅट्रिक्स, जर दोन मॅट्रायसेस असतील वेगवेगळे, ए इंटू बी समजा आणि बी इंटू ए, हे सेम असतात का? तर नो, दे नीड नॉट बी सेम एव्हरी टाइम. ओके, काही केसेस मध्ये असतील सुद्धा, काही स्पेशल एक्झाम्पल्स असतील सुद्धा, ठीक आहे, पण इन मोस्ट ऑफ द केसेस ए इंटू बी इज नॉट इक्वल टू बी इंटू ए, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ओके, सो तुम्ही तुमच्या मार्जिन मध्ये तिथं वरती लिहा कुठेतरी, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, हे तुम्ही प्रॉपर्टी बघितलेली आहे, स्टील मी पुन्हा एकदा रिवाइज का करून घेतोय, तर आपल्याला हे इथं लागणार आहे. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन इज नॉट कम्युटेटिव्ह, इज नॉट कम्युटेटिव्ह. ब्रॅकेट मध्ये काय लिहाल, ए इंटू बी मे नॉट बी इक्वल टू, ओके, मे नॉट बी इक्वल टू, ठीक आहे, प्रत्येक वेळीच ते होल्ड होईल असं सुद्धा नाही, काही रेअर केसेस असतील ज्याच्यामध्ये ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए पण असेल. ओके, सो ए इंटू बी मे नॉट बी इक्वल टू बी इंटू ए, हे तुम्ही तुमच्या मार्जिन मध्ये किंवा कुठेतरी लिहून घ्या. ठीक आहे, मार्जिन मध्ये किंवा कुठेतरी लिहून घ्या. ओके, पुन्हा येऊया इन्व्हर्स कडे. आता इथं कसं होतं मग, आता तुम्हाला प्रश्न पडेल की ठीक आहे, दोन वेगवेगळ्या मॅट्रायसेस असतील आणि त्यांच्यामध्ये काय होल्ड होतं, ए इंटू बी मे नॉट बी इक्वल टू बी इंटू ए असं आपण म्हणालो. बट व्हॉट इन केस ऑफ इन्व्हर्स देन, म्हणजे ज्यावेळी बी हा ए चा इन्व्हर्स असतो, त्यावेळी ए इंटू बी इक्वल टू बी इंटू ए असतं का? तर त्यावेळी असतं, लक्षात ठेवा. ओके, ज्यावेळी बी हा ए चा इन्व्हर्स असतो, त्यावेळी ए इंटू बी इज ऑलवेज इक्वल टू बी इंटू ए, आणि या दोघांचं सुद्धा आन्सर काय येतं, आयडेंटिटीच येतं. ओके, या दोघांचं सुद्धा आन्सर काय येतं, आयडेंटिटीच येतं, लक्षात ठेवा. ओके, सो व्हाईल रायटिंग दिस थिंग, तुम्ही काय करा, ए इंटू बी इक्वल टू आय लिहिलेलंच आहे, पुन्हा बी इंटू ए इज इक्वल टू आय हे सुद्धा लिहा. ओके, ए इंटू बी इज इक्वल टू आय लिहिलेलंच आहे, बी इंटू ए इज इक्वल टू आय हे सुद्धा व्यवस्थित लिहा. ओके, ठीक आहे.
फाईन. सो लिहून झालंय का सगळ्यांचं? झालं असेल तर सांगा, पुढे जाऊया लगेचच. आता आपल्याला काही नोट्स लिहायचे आहे. नोट्स इन द सेन्स आपण जसं नोट दॅट असं वगैरे लिहितो ना त्या पद्धतीनं. ओके, आय गेस लिहून व्हायचं आहे थोडं काही जणांचं. लिहून घ्या ते व्यवस्थित, आणि लिहून झालं की थंब दाखवा म्हणजे मला पटकन पुढे जाता येईल. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट आता बघा, नोट लिहा. नोट, काही महत्वाच्या नोट्स आहेत, काय काय प्रॉपर्टीज असतात. ओके, एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, स्क्वेअर मॅट्रिक्सचा अर्थ काय? जसा स्क्वेअर मध्ये लेंथ आणि ब्रेड्थ इक्वल असतात, बरोबर, तसंच स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वल असतात, लक्षात ठेवा. एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर, every square matrix A of order, let us say m cross m. ओके, आता इथं मी m क्रॉस n लिहित नाहीये का, तर जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इक्वलच असतील तर तिथं दुसरा n लिहायची आवश्यकता नाही. m क्रॉस m हे सुद्धा सफिशियंट आहे. ओके, m क्रॉस m हे सफिशियंट आहे. ऑफ ऑर्डर m क्रॉस m has its corresponding डिटर्मिनंट. ओके, आता तो डिटर्मिनंट जो आहे हा व्यवस्थित लिहा, डिटर्मिनंट ऑफ ए. आणि तो डिटर्मिनंट कसा लिहितात हे मला वाटतं तुम्हाला कदाचित माहिती असेलच, तरी सुद्धा आपण तो लिहिण्याचा प्रयत्न करूया. थोडा दोन उभ्या रेषा करायच्या आणि तो डिटर्मिनंट व्यवस्थित लिहायचा त्याच्यामध्ये. साधारणतः तो असा असतो बघा. ठीक आहे, मी इथं आय लिहिलंय पण त्या उभ्या रेषा करा व्यवस्थित. मी थोडासा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, सो दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए, अशा पद्धतीनं. ओके, सो हे सिम्बॉल आहे डिटर्मिनंटचं. आय होप तुम्ही 11th मध्ये डिटर्मिनंट खूप व्यवस्थित केलेला असेल, कारण डिटर्मिनंट हा सुद्धा पार्ट तितकाच महत्वाचा आहे जितका मॅट्रिक्स महत्वाचा आहे. ओके, ठीक आहे. सो आपण काय लिहिलेलं आहे, एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ए ऑफ ऑर्डर m क्रॉस m हॅज इट्स करस्पॉन्डिंग डिटर्मिनंट, दॅट इज डिटर्मिनंट ऑफ ए. ओके, म्हणजे जो प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स असतो त्याचा डिटर्मिनंट एक्झिस्ट होतो. ओके, आणि हेच एखादा मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स नसेल तर देर इज अ डिफरंट केस. ओके, मग त्याचा डिटर्मिनंट काढणं हे कठीण आहे. ओके, सो एव्हरी स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इट्स ओन डिटर्मिनंट, लक्षात ठेवा. दिस इज पॉइंट नंबर 1 किंवा नोट नंबर 1. त्यानंतर नोट नंबर 2 मध्ये लिहा. त्याच्यामध्ये आपण लिहायचं आहे, एव्हरी मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल किंवा अ मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल if its inverse exists. ठीक आहे, कसं असतं, आपल्याला काही वेळेला क्वेश्चन्स मध्ये विचारलं जातं की फाइंड आउट वेदर द मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. ओके, आता आपण इन्व्हर्टिबल हा शब्द कसा घ्यायचा? इन्व्हर्टिबल याचा अर्थ काय की ज्याचा इन्व्हर्स करता येतो. ओके, मग ऑफकोर्स ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो तो इन्व्हर्टिबल असेल. तो इन्व्हर्टिबल असेल. म्हणून मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल इफ इट्स इन्व्हर्स एक्झिस्ट, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए हॅज इन्व्हर्स इफ अँड ओनली इफ. आता ही प्रॉपर्टी खूप जास्त महत्वाची. ठीक आहे, मी इथे डिटर्मिनंट म्हणजे डीईटी लिहितोय, तुम्ही सिम्बॉल मध्ये लिहिलं तरी चालेल. इफ अँड ओनली इफ
determinant of A is non-zero. If and only if determinant of A is non-zero. ओके, असं का आहे? म्हणजेच एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स हा इन्व्हर्टिबल कधी असू शकतो जर त्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल. हे का आहे याचं कारण आपल्याला पुढच्या काही मेथड्स मध्ये कळणार आहे. ओके, याचं कारण आपल्याला पुढच्या काही मेथड्स मध्ये कळणार आहे, ज्या मेथड्स आल्यावरती तुम्हाला आपोआपच ते समजून जाईल की व्हाय द डिटर्मिनंट ऑफ ए शुड नॉट बी इक्वल टू झिरो. ओके, आणि तो झिरो असेल तर काय होतं, इन्व्हर्सच्या बाबतीत काय होतं. ठीक आहे. ओके, सो मला वाटतंय सगळ्यांचं लिहून झालेलं आहे. एकदा मला लिहून झालेलं आहे असं सांगा किंवा तुम्ही थंब दाखवा म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके फाईन. शिवम आणि रेडमी झालेलं आहे का लिहून? शिवमचं झालेलं आहे. ओके ठीक आहे. आता बघा, युनिकनेस ऑफ एन इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. इथं एक नोट म्हणण्यापेक्षा हा पॉइंटच करा. uniqueness of an inverse of a matrix. युनिकनेस ऑफ एन इन्व्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स. ओके, जे एखाद्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स जो आहे हा युनिक असतो का? ओके, तर हे लक्षात ठेवा. इफ B and C are two inverses of a matrix A, then B equal to C. या गोष्टीचा अर्थ समजतो का बघा? ठीक आहे, मी इथं काय लिहिलेलं आहे हे वाक्य स्टार करून ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे की बी आणि सी हे जर दोन इन्व्हर्स असतील एकाच मॅट्रिक्स ए चे, तर बी आणि सी हे इक्वल पाहिजेत. बी आणि सी हे जर दोन मॅट्रिक्स असतील, बी आणि सी हे जर दोन मॅट्रिक्स असतील की जे ए चा इन्व्हर्स असतील, तर बी इक्वल टू सी याला ऑप्शन नाही. म्हणजे बी आणि सी हे काय पाहिजेत? इक्वल पाहिजेत. ओके, बी इक्वल टू सी पाहिजे. या वाक्याला स्टार करून ठेवा, हे खूप जास्त महत्वाचं वाक्य आहे. ओके, आता याचं एक छोटस प्रूफ सुद्धा आहे, बघू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. प्रूफ बघायचा आहे का? बघायचं असेल तर मला जरा सांगा, म्हणजे पटकन आपण शॉर्ट मध्ये ते प्रूफ पण बघून टाकू की कसं बी इक्वल टू सी येतं. ओके ठीक आहे, फाईन. लेट अस हॅव द प्रूफ. लिहा तिथं प्रूफ म्हणून. ओके, आता प्रूफ मध्ये बघा की एक्झॅक्टली काय काय करावं लागतंय. ह्याच्यामध्ये आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे की सपोज ए इज अ मॅट्रिक्स. ओके, आता ते व्यवस्थित पद्धतीने लिहूया म्हणजे प्रूफ सारखं वाटावं. सपोज A is a matrix and B and C are the inverse matrices of matrix A. Then according to the definition of inverse, आता इन्व्हर्सच्या डेफिनेशन नुसार काय व्हायला पाहिजे? A इंटू बी इक्वल टू आय व्हायला पाहिजे. A इंटू बी इक्वल टू आय व्हायला पाहिजे का? तर बी हा ए चा इन्व्हर्स आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे A इंटू सी हे सुद्धा आय व्हायला पाहिजे. ओके, A इंटू बी हे सुद्धा आय व्हायला पाहिजे आणि A इंटू सी हे सुद्धा आय व्हायला पाहिजे, बरोबर आहे. A इंटू बी इक्वल टू आय अँड A इंटू सी इज ऑल्सो इक्वल टू आय, बरोबर आहे. ओके फाईन. आता सिंपल थिंग आहे बघा, याच्यानंतर याचाच अर्थ काय होतो? दोन्ही LHS इक्वल टू RHS आहे आणि दोन्ही बाजूच्या RHS इक्वल आहेत. म्हणजेच काय झालं? A इंटू बी इक्वल टू A इंटू सी. ओके, A इंटू बी इक्वल टू A इंटू सी. आता दोन्हीकडे मॅट्रिक्स A हा कॉमन आहे, त्यामुळं वी कॅन हॅव B इक्वल टू C. ओके, hence we can have B equal to C.
हे लक्षात घ्या. ओके, सो दिस इज क्वाइट सिंपल प्रूफ, एकदम साधं सोपं प्रूफ आहे, त्यामुळं हेन्स प्रूव्ड. ओके, हेन्स प्रूव्ड. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी सिंपल प्रूफ ऑफ हाऊ अ मॅट्रिक्स इज युनिक. Yes, we will be having some examples over this. आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचेच आहेत सगळे. त्याच्या आधी काही महत्वाच्या कन्सेप्ट बघायच्या आहेत. त्या कन्सेप्ट बघून आपण जाऊया नक्कीच एक्झाम्पल कडे. नो इश्यू. ठीक आहे. आता बघा, काही एक्झाम्पल्स आहेत ते घेऊया. पहिल्यांदा वी हॅव टू फाइंड आउट वेदर अ मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट. सो एक क्वेश्चन घ्या. फाइंड वेदर a matrix is invertible or not. Find whether a matrix is invertible or not. Okay, तर त्यामध्ये फर्स्ट आहे, you have A is equal to, पहिला मॅट्रिक्स दिलेला आहे. मॅट्रिक्स नेहमी कॅपिटल मध्ये दाखवायचा, लक्षात ठेवा. A is equal to 2 1 आणि 4 2. ओके, सो दिस इज अवर मॅट्रिक्स. ठीक आहे, आणि आपल्याला सांगायचं आहे की हा इन्व्हर्टिबल आहे का नाही. ओके, आता साधी सोपी टेस्ट सांगतो जी आपण मगाशी पण डिस्कस केली, की काय करायचं, एखादा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे का नाही हे कसं शोधायचं. तर त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढायचा. तो जर नॉन झिरो आला तर तो मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे. तो डिटर्मिनंट जर नॉन झिरो आला तर तो मॅट्रिक्स काय आहे, इन्व्हर्टिबल आहे, आणि तुम्हाला त्याचा इन्व्हर्स मिळू शकतो. ओके, इट्स ॲज सिंपल ॲज दॅट. त्यात काय अवघड नाही. सो ह्याच्यामध्ये आन्सर कसं काढणार आहोत आपण, बघा. ए आहे असं लिहून घ्या. ओके, सो इट इज 2 1 आणि 4 2. ठीक आहे. डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड आउट करा. डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू, तुम्ही डिटर्मिनंट सिम्बॉल लिहायचा आहे. ओके, डिटर्मिनंट ऑफ काय असणार आहे, 2 1. ओके, 2 1 आणि 4 2. ओके, याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. पटकन डिटर्मिनंट काढा. आय होप तुम्हाला डिटर्मिनंट येत असेल. ओके, कसं करायचं, डिटर्मिनंट मध्ये 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 4 करायचं. ओके, 2 इंटू 2 मायनस 1 इंटू 4. So this is equal to 4 minus 4, and which is equal to 0. Okay, this is equal to 4 minus 4 and which is equal to 0. याचा अर्थ काय झाला, since determinant of a, okay, determinant of a काय मिळाला, equal to 0, the inverse of the above matrix does not exist. The inverse of the above matrix does not exist. Okay, so अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, म्हणजे इन्व्हर्स एक्झिस्ट होण्यासाठी काय पाहिजे, मला डिटर्मिनंट जो आहे हा नॉन झिरो पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, इन केस द डिटर्मिनंट इज नॉन झिरो, द इन्व्हर्स एक्झिस्ट. इन केस इट इज झिरो, देन द इन्व्हर्स विल नॉट एक्झिस्ट. ओके, सो अशा पद्धतीचं एक एक्झाम्पल आहे. त्याच पद्धतीने अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठीच. सो ते घेऊया आपण. साधारणतः आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. आय होप ते तेवढ्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल. एक क्वेश्चन बघा कसा आहे. फाइंड द इन्व्हर्स ऑफ ए इज इक्वल टू, मॅट्रिक्स 3x3 आहे, 3 2 6, त्यानंतर 1 1 2 आणि 2 2 5. Okay, so this is our matrix by using elementary row transformation. Okay, ठीक आहे. So this is my matrix now.
आता आपल्याला याचा काय करायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट द इनव्हर्स. ठीक आहे, फाईन. सो पहिल्यांदा आहे असं लिहून घ्या नेहमीप्रमाणे जसं आपण करतो. A3 to 6, त्याच्यानंतर 1 1 2 आणि 2 2 5. ओके, सो सायमल्टेनियसली सॉल्व्ह करत राहा जसं मी करतोय त्याप्रमाणे. ओके, आता फर्स्ट ऑफ ऑल काय चेक करायला पाहिजे की याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो का. तो होत असेल तर बाकीच्या गोष्टी करण्यात अर्थ आहे, होतच नसेल तर पुढे जायचं काय कारण नाही. ओके, सो कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए. कॅल्क्युलेट डिटर्मिनंट ऑफ ए. पटकन कॅल्क्युलेट करा आणि मला व्हॅल्यू सांगा डिटर्मिनंट ऑफ ए ची. प्रत्येकानं मेसेज करायचा आहे मला. डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून सांगा पटकन. 3/3 हा डिटर्मिनंट आहे, सोडवता आला पाहिजे. ओके, सोडवता येत नसेल तर थोडंसं मागे जाऊन रिव्हिजन करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. डिटर्मिनंट ऑफ ए किती आहे पटकन सांगा मला सोडवून. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ऑफ ए. सोडवून मला मेसेज करून सांगायचं आहे. कोणाच तरी मेसेज आलेला आहे. ओके, एक मेसेज आलेला आहे. 1 येते 1. ओके, 1 येत आहे. हे रेडमी कोण आहे, नाव काय. अनिल. ओके, ज्यांचा आन्सर 1 आलेला आहे दे आर करेक्ट ऑफकोर्स. एकाचा आन्सर 5 आलेला आहे, त्यांनी थोडंसं प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ ए इज 1 विच इज नॉन झिरो, विच इज नॉन झिरो. ओके, आणि देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट्स. ओके, अँड देअरफॉर ए इनव्हर्स एक्झिस्ट्स, लक्षात ठेवा. ओके, सो ए इनव्हर्स एक्झिस्ट होतो. ठीक आहे, याच्या पुढे आता तो फाइंड आउट करण्याची प्रोसेस. हा, आता पहा, ए इनव्हर्स एक्झिस्ट होतो म्हटल्यावरती असं आपण लिहू शकतो, वी नो दॅट ए इंटू ए इनव्हर्स. ओके, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. बरोबर आहे, ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता इथं बेसिक ट्रिक काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आताच्या याच्यामध्ये, कारण एक्झाम्पल कम्प्लीट होईल असं वाटत नाहीये. तर पहिल्यांदा ए जो आहे तो लिहून घ्या तुम्ही, 3 2 6, त्याच्यानंतर 1 1 2 आणि 2 2 5. ओके, इंटू ए इनव्हर्स. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू फक्त ठेवली आहे, बाकी काय नाही. इज इक्वल टू, आता आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा येणार पहा, 3/3 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा येणार आहे, तर इट इज 1 0 0, त्यानंतर 0 1 0, त्यानंतर 0 0 1. सो दिस इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स. हा 3/3 आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. बरोबर आहे, सो दिस शुड बी युअर रिप्रेझेंटेशन. हे तुमचं रिप्रेझेंटेशन पाहिजे. ठीक आहे, आता यातली बेसिक आयडिया सांगतो काय आहे, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया व्यवस्थित पद्धतीनं. तर याच्यामध्ये आयडिया अशी आहे की तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ए हा मॅट्रिक्स आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, हा ए हा जो मॅट्रिक्स आहे याला तुम्ही हळूहळू हळूहळू रो ट्रान्सफॉर्मेशन करत आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करणार आहात. ओके, याला काय करणार आहात, रो ट्रान्सफॉर्मेशन करत आयडेंटिटी मध्ये कन्वर्ट करणार आहात. आणि जे जे रो ट्रान्सफॉर्मेशन इथे अप्लाय कराल ते ते इथं सुद्धा अप्लाय करायचे. ओके, जे जे रो ट्रान्सफॉर्मेशन इथे अप्लाय कराल ते ते तुम्हाला इथे अप्लाय करायचे. याला आयडेंटिटी करायचं म्हणजे काय करायचं, फक्त डायगोनल एलिमेंट्स 1 1 1 करायचे, बाकी सगळे 0 झाले पाहिजे. ओके, ते कसं करायचं ते आपण उद्या बघूयाच, पण बेसिक आयडिया ही आहे. याला तुम्ही आयडेंटिटी करणार आणि तेच बदल इथं पण आणणार. मग आयडेंटिटी इंटू ए इनव्हर्स म्हणजे स्वतः ए इनव्हर्स असं होऊन जाईल ते, आणि मग ए इनव्हर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स. ओके, ठीक आहे, सो आता नेक्स्ट लेक्चर बायोचा असणार आहे. ओके, सो त्याप्रमाणे आता तुम्ही बायोच्या नोटबुक्स घ्या आणि ज्यांचं लिहून झालेलं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लगेच नेक्स्ट लिंकला जॉईन व्हा. ओके, हीच लिंक असेल.